नाशिक देवलाली नाशिक या संघाने नाणेफेक जिंकलंय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय रफ्तार. मग दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू, एक मिनिट सर, दोन्ही संघाचा खेळाडू आलेला नाहीये. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आलेला नाहीये सर. विनंती करतो, दोन्ही संघाला विनंती करतो की तुमचा एक्स्ट्रा प्लेयर 12th मॅन समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करतोय. रंगतदार मुकाबला, बिग मॅच ऑफ द नाशिक संघाचा आलाय, परंतु रफ्तारचा अद्याप आलेला नाहीये. बॅट्समॅन नेम शुभम यादव, नॉन स्ट्राइक. कन्हैया, शुभम आणि कन्हैया ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. आणि गोलंदाजी मार्कवर पहिले षटक टाकण्यासाठी गोविंदा. गोविंदाबद्दल बोलायचं झालं तर डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतो. लेट्स प्ले. पहिला चेंडू, शुभम साठी पहिला चेंडू, आखुडत्या टप्प्याचा चेंडू पडल्याच्या नंतर इथे मात्र उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचाचे हात समांतर झालेत. आणि आपण पाहतोय प्रत्येक सामन्याची सुरुवात इथं मात्र अवांतरी धावांनी होते. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धावपलकावरती धाव वाढली एक अवांतर. अवांतर धावेने धावपलकावर सुरुवात झाली. एक धाव धावपलकावरती लागली गेली. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो गोलंदाज गोविंदा आणि समोर आहे शुभम. मागच्या सामन्यामध्ये शुभम कडून मोठी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. शुभम पुन्हा एकदा तयार होतोय. फटका फटका इथे मात्र फसलाय. मोठा खेळाडू आहे शुभम आणि काय पाहतोय तिथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र झेल कंप्लीट केला गेलाय. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आपण जर पाहायला गेलं तर अगदी हातावर बाउन्स झालेला चेंडू दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र तिथे झेल घेतला गेलाय आणि शुभमला इथे मात्र तंबूत परतावं लागेल. रफ्तार 11 संघाची रफ्तार मात्र थांबलेली आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर इथे मात्र शुभम जर्सी क्रमांक जर त्याचा पाहिला गेला तर 0 आहे आणि धावा 0 बनवलेत. म्हणजे ज्या जर्सी क्रमांक घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलात अगदी त्यालाच घेऊन मैदानाच्या बाहेर जातोय. एक निराशाजनक कामगिरी शुभम कडून आपल्याला पाहायला मिळाली. शुभम बॅक टू पवेलियन 0. वैयक्तिक धावाचं खातं उघडलेलं नाही. एका धावेवरती संघाला लागलाय तो मोठा झटका. शुभम मात्र तंबूत परतलाय. शुभमची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येतोय, वेळ लागतोय, टाइम लिमिट असणार आहे ते पंचाला सांगण्याची गरज नाही. अतिशय अनुभवी पंच जर पाहिले गेले तर अशफाक सर, मला अशफाक सर आणि जे आमचे समालोचक आहे पद्माकर पाटील सर, यांना तर मला खरं तर जळगाव क्रिकेट महर्षी असं म्हणावं वाटतंय. कारण ज्या प्रकारे त्यांनी सामने खेळवलेत, ज्या प्रकारे त्यांनी सामने पाहिलेत, लेदर असो वा टेनिस क्रिकेट असो. जाऊया सामन्याकडे. नवीन बॅट्समॅन, न्यू बॅट्समॅन मनोज यादव. मनोज चांगले गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात ओळख आहे मनोजची. बघूया मनोज कसा सामना करतील. गोलंदाज गोविंदा. आकुडत्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला इथे पाहायला मिळालाय. डॉट चेंडू, सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू वाईड आपल्याला पाहायला मिळाला होता. दुसऱ्या चेंडूवर म्हणजे पहिला चेंडूच म्हणावा लागेल त्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आणि पुढचा चेंडू आपण पाहतोय इथे मात्र डॉट. गोलंदाजी करतोय गोविंदा. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या दिवसातील मोठा सामना, कारण दुसऱ्या फेरीतील आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत. पुढे पुढे टाकलाय विकेटच्या पाठीमागे. सुंदर का मात्र तिथे केले गेले. झेल होता का नाही ते मात्र इथे पाहावं लागेल, परंतु तिथे मात्र धाव कंप्लीट गेली. एक धाव पूर्ण केली गेली आणि पंचाचा इशारा इट्स अ लेग बाईज. लेग बाय स्वरूपातली ही धाव असणार आहे. धावसंख्या आपण पाहतो एका धावेच्या सहाय्याने धावपलकावरती लागल्या गेल्या ते 2 धावा. धावपलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर मोठं रनअप आहे गोविंदाचं. जर्सी क्रमांक 1, 2, 3 म्हणजे 123च्या स्पीडनं गोलंदाजी करतो की काय. पुढे टाकलाय, अगदी ब्लॉक होल मध्ये टाकला गेला. इथे मात्र यस्नो झालंय, गेले. मनोजचा कॉल होता तिथे होकार दिला आणि धाव कंप्लीट केली गेली.
एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं टाकलं जातंय गोविंदा यांच्याकडून. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की प्रत्येक संघाने या स्पर्धेमध्ये एक एक सामना खेळला गेलाय. आता प्रत्येक संघाचे आता दुसरा सामना म्हणजे दुसऱ्या फेरीतील सामने इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोविंदा अगदी सन्मानपूर्वक खेळले गेले. पुन्हा एस्नो झालंय आणि पुन्हा एक धाव तिथे मात्र कंप्लीट होईल. धावसंख्या जर पाहिली गेली तर 4 धावा. अजूनही पहिलं षटक टाकणं बाकी आहे. माझ्या मते पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गोविंदाचा. समोर फलंदाज मनोजला आपण पाहणार आहोत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे मनोजची. अगोदरच्या सामन्यात चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. या सामन्यात फलंदाजी करतील का? पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 4. फुल टॉसला फटका तर खेळलाय परंतु त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत आणि असं वाटतंय की याबरोबर षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत तर 5 धावा 1 गडी बाद. म्हणजे एक डिसेंट स्कोर म्हणावा लागेल. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला गोविंदा यांच्याकडून पाहायला मिळाली. केवळ 5 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि एक विकेटही प्राप्त केलेत. आता जर्सी क्रमांक 23 मनोज स्ट्रायकर यांना असतील. गोलंदाज बघूया पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येईल. 8 षटकाचा सामना आहे. 2 षटकाचा पॉवर प्ले आहे आणि एक गोलंदाज मॅक्झिमम 2 षटक टाकू शकेल. त्याची मूव आहे गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहतोय XYZ गोलंदाज. XYZ ने टाकलेला चेंडू. सर नाव माहिती नाहीये त्यांचं. हेमंत. इथं 2-2 माणसं बसवले भाऊ, एकालाही नाव माहिती नाही. प्रकाश. चला प्रकाश आहे. पहिला चेंडू प्रकाशने चांगला टाकलाय. प्रकाश टाकलाय मनोज साठी. डॉट चेंडू पाहायला मिळालाय. मनोज पुन्हा एकदा तयार होतोय. पुन्हा सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. रिस्की आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु डायरेक्ट हिट झालेलं नाही. धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे आणि की एक धाव म्हणजे सावध आणि संयंत सुरुवात इथे म्हणावी लागेल रफ्तारची. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. पंचाचा इशारा. इट्स अ नो बॉल कॉल. म्हणजे उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट चेंडूचा सामना करतील फलंदाज. फटका समोरच्या दिशेमध्ये डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेलाय आणि एक धाव तिथे मात्र पूर्ण केली आहे. चला स्ट्रायकर इनला असेल तो कन्हैया. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकेरी धाव. म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या सामन्यामध्ये नाशिक देवलाली 11 नाशिक या संघाकडून सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अक्षरशः बांधून ठेवलंय. रफ्तार 11 या संघाने अगोदरच्या सामन्यात तुफानी फलंदाजी केली होती परंतु या सामन्यामध्ये अंकुश लावलाय. फटका पुन्हा एकदा फसलाय. मिळेल ती केवळ एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण. चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. अंडरलाइट हा सामना खेळवला जातोय. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की यादव गोलागोळी समाज व श्रीकृष्ण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. गवळी प्रीमियर लीग सीझन 2 याचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आकुर्त्या टप्प्याचा चेंडू. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आपलातून प्रयत्न तिथे. व्हॉट अ एफर्ट. चांगला एफर्ट तिथे पाहायला मिळालाय. अक्षरशः संघासाठी ते मात्र 5 धावा वाचवल्यात का ते पाहावं लागेल. षटक तर समाप्त झाले परंतु वाचवल्या गेलेत. धावा इथे मात्र वाचवल्या गेलेत.
काय गोलंदाजी आहे आणि ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अगदी त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षणही इथे पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्याचंही इथे मात्र कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचे निर्धारित 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा, 1 गडी बाद. मनोज यादव 6 चेंडू आणि 3 धावा आणि कन्हैया यादव 6 चेंडू आणि 5 धावा. म्हणजे अंडर 100 जे स्ट्राईक रेट जर पाहिले गेलं तर 100च्या कमीच आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण 38च्या बाहेर फैलावलं जाते कारण पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर आयुषला आपण पाहतोय, आयुष गवळी 11 धावा. 2 षटकानंतर 11 धावा. जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. रफ्तार इलेव्हन्स या संघाने अगोदरच्या सामन्यात ते दाखवलं की त्यांच्याकडे भक्कम अशी फलंदाजी आहे. मोठ्या धावाचा पाठलाग करत असताना अगदी एकतर्फी सामना जिंकला होता फलंदाजीच्या बळावर, परंतु या सामन्यात मात्र संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 11 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर जर्सी क्रमांक 23 आयुषला आपण पाहतोय आणि समोर फलंदाज कन्हैया. कन्हैयासाठी हा चेंडू बॅकफुटला जाऊन फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा पाहतोय आपण एकच धाव. एक केरी धावानं मात्र संघाचं काम चालणार नाही. धावसंख्या मोठी करायची असेल, सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. परंतु काय गोलंदाजी करतोय देवलाली 11 नाशिक हा संघ, काय गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू मनोजसाठी, या वेळेस डाऊन दी ग्राउंड फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, अडवलं जाईल आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय एकच धाव. मी सांगत होतो ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षणही तिथे मात्र साथ मिळतीये. मैदानाच्या आतमध्ये जे प्लॅन केले गेले त्याचं एक्झिक्युशनही आपल्याला चांगलं पाहायला मिळते. यावेळेस आकुर्ता टप्प्याचा चेंडू, पॉवरफुल फटका खेळला गेलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट षटकार. कन्हैयाच्या बॅट मधून मात्र मोठा फटका आपल्याला बराच वेळाच्या नंतर. आता मात्र इंटेंट दाखवलाय, इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा आकुर्त्या टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावून येतोय परंतु काय झालंय, छेल इथे सुटलाय. वेळच सांगेल की कॅच सुटलाय का मॅच सुटलाय, कारण कन्हैया हा एक तगडा फलंदाज आहे. त्या फलंदाजाचा इथे मात्र झेल सुटलाय. पूर्वी आपण पाहतोय 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. 2 धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर 21 धावा. पुन्हा आकुर्त्या टप्प्याचा चेंडू, केवळ दिशा. डीजे को बेस पसंद है, विराट को चेस पसंद है और बैट्समैन को गेंदबाज की पेस पसंद है. पेसचा यूज करून इथे मात्र चौकार प्राप्त केलाय डीजे.
सागरच्या बॅट मधून फटका मात्र निघालाय. बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा चेंडू जात होता. अडवले गेले चेंडूला तिथे. आयुष कडून तत्पूर्वी एक धाव तिथे मात्र पूर्ण केली आहे. परंतु सागरने दाखवले धावसंख्या आपण पाहतोय खूप कमी आहे, कारण षटक चौथं टाकलं जाते आणि धावसंख्या आहे 29. हे मात्र सागरला ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातोय त्याच्यासाठी मात्र ही धावसंख्या खूप कमी आहे. 29 धावा, षटक क्रमांक 4 टाकले जाते. गोलंदाजी मार्कवर आपण प्रकाशला पाहतोय. फटका फुलटा चेंडू होता. धाव घेण्याचा रिस्की प्रयत्न केला जातोय आणि तो यशस्वी झालाय. जर्सी क्रमांक 7 सागर यादव आता स्ट्रायकर एंडला असेल. धावसंख्या एका धावेच्या साहाय्याने 30 धावा. षटक क्रमांक 4 गोलंदाजी करतोय नाशिकचा प्रकाश. दूरवरती खूप दूरवरती टाकलाय. केवळ बघ्याची भूमिका इथे फलंदाज सागर कडून पाहायला मिळाली, कारण पंचाचा इशारा इथे व्हाईट बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धाव फलकावरती लावली जाईल. परंतु इथे गोलंदाजाचा प्रयत्न आपण पाहतोय रडार मधून दूर टाकण्याचा प्रयत्न. फलंदाजाच्या स्ट्रॉंग हिटिंग झोनच्या दूर टाकण्याचा प्रयत्न झालाय, परंतु व्हाईट बॉल कॉल. रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न तिथे झालाय. पंचावरती तिथे अपीलही केली होती, दबाव आणला होता, परंतु अतिशय अनुभवी पंच या सामन्यासाठी आपल्याला लाभले गेलेत. आपण जे स्क्वेअर लेगचे पंच पाहिले नदीम सर, आणि आपण जे पंच पाहतोय मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये अशफाक भगवान सर. पुढचा चेंडू पुन्हा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. ही आहे बघा चतुराई बरी गोलंदाजी, दिमाखदार गोलंदाजी. क्रिकेटचा कमी आणि बुद्धिबळाचा जास्त खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. रंगतदार मुकाबला. षटक क्रमांक 4 टाकले जाते. धावसंख्या 31 आहे. अजून एक चेंडू बाकी आहे. पुन्हा चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. आता मात्र पहिल्या लेगबायच्या स्वरूपातील एक धाव आणि धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र आपण पाहतोय की या इनिंगचे निम्मा खेळ झालाय. 4 षटक संपलेत. धावसंख्या आहे 2 गडी बाद 32 धावा. अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. या 4 षटकामध्ये किती धावा बनवतील, किती धावाची म्हणजे किती धावाचा डोंगर उभा करेल रफ्तार हा संघ. कारण आता पाहतोय आपण बीच मैदान में गया पानी, क्या बदलेगी मॅच की कहाणी. समोर फलंदाज असेल सागर, नॉन स्ट्रायकर एंडला मनोज. परंतु एका बाजूने विचार केला तर गोलंदाजीची धुरा संघाचे कर्णधार कोणावरती देतील. 32 धावा, 32 आफ्टर 4 ओव्हर्स, लॉस ऑफ 2 विकेट. कर्णधार समोर आहे. गोलंदाजी मार्कवर मला वाटते जय देखील आताच एक सुंदर झेल त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला होता. जय गोलंदाजी मार्कवर येतोय. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी समोर आहे सागर. खूप दूरवरती टाकलाय आणि पंचाचा इशारा इट्स अ नो बॉल कॉल, म्हणजे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. या फ्री हिट चेंडूवर काही मोठा फटका पाहायला मिळेल काय? तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. अगदी पुढे टाकलाय, ब्लॉक होल मध्ये टाकला गेलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण चांगलं क्षेत्ररक्षण. ते सांगत होतो की प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल घेतला तर एक ब्रँडेड ब्लूटूथचा सेट आपल्याला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी ते पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवर जय आणि समोर असेल तो मनोज, जे की 9 चेंडू मध्ये 6 धावांवर फलंदाजी करतोय. इथे पाहतोय चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, परंतु काय पंचाचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक अवांतरित धाव फलकावरती लागली जाते, परंतु चेंज ऑफ पेस म्हणजे चांगलं गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी दिशाहीन होता हा चेंडू. धावसंख्या 35. षटक क्रमांक 5 टाकलं जाते. अकुर्त्या टप्प्याचा चेंडू, भरपूर वेळ होता. फटका तिथे सजवला गेलाय आणि काय पाहतोय तिथे, व्हॉट अ एफर्ट, काय झेल घेतलाय भावा. परंतु पुन्हा एकदा चेक करावं नाहीये. इट्स अ OUT आउट. क्षेत्ररक्षक काय झेल घेतलाय.
न्यू बॅट्समॅन ने कुणाल कुणालकडे क्षमता आहे. बघूया कुणाल कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण संघ दयनीय अवस्थेमध्ये सापडलाय. आपण पाहतो या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडू बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर जय. धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा. बघूया कुणाल कसा सामना करेल. पहिला चेंडू, पुन्हा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्लोअर वन टाकलेला चेंडू. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅक फुटला जाऊन. ताकदीचा उपयोग नक्कीच केला होता, परंतु बॅटशी संपर्क नाहीये. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आपल्याला नाशिकचे आशिक जे गोलंदाज आहेत यांच्याकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी आहे, भेदक अशी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. नाशिक 11 देवळाली 11 नाशिक या संघाकडून सुंदर गोलंदाजीचा मारा या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. कारण अगोदरच्या सामन्याचा जर विचार केला तर रफ्तार 11 या संघाने फलंदाजीच्या बळावर एकतर्फी सामन्यामध्ये विजय प्राप्त केला होता, परंतु हा सामना मात्र गाजवलाय नाशिकच्या गोलंदाजांनी. पुन्हा जय धावतोय कुणालसाठी. यावेळेस पुन्हा फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथं चुकीचं क्षेत्ररक्षकाने चेंडू जातोय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट चौकार. थँक्यू. ओके चौकार पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 39. षटक क्रमांक 5 व शेवटचा चेंडू. समोर कुणाल आहे. पुन्हा भरपूर वेळ होता, कारण अतिशय स्लो चेंडू टाकला गेलाय, परंतु बॅटशी संपर्क नाही. षटक समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा. आता मात्र केवळ 3 षटकाचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपसामध्ये चर्चा करताना आपण पाहतोय. एका बाजूने कुणाल यादव 4 चेंडूमध्ये 4 धावा आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सागर यादव 6 चेंडू आणि 2 धावा. ही गोलंदाज काय गोलंदाजी केली गोलंदाजांनी. गोविंदाने एका षटकामध्ये 4 धावा दिल्यात. प्रकाशने 2 षटकामध्ये 10 धावा. आयुषचं षटक मात्र महागडं 16 धावा खर्च केल्यात, परंतु जयेशच्या एका षटकामध्ये केवळ 7 धावा. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय गोविंदा या संघातील गोलंदाजीचा हुकुमी एक्का गोलंदाज. गोविंदाच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. एक तेज तर्रार गोलंदाज आहे सागर. पंचाशी थोडासा संवाद करताना, कारण एक मात्र आशा उपेक्षा या संघाची, तो म्हणजे कर्णधार सागर आहे. बघूया सागर कसा सामना करेल. गोलंदाजी मार्कवर गोविंदा धावतोय. 18 चेंडू. पहिला चेंडू बैठक शॉट इथे खेळला गेलाय. एक धाव जोरात घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल, कारण ज्या प्रकारे पहिली धाव कंप्लीट केली, थोडंसं प्रेशर आणले क्षेत्ररक्षकावरती, तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावाच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 41 धावा. 41 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 5.1 ओव्हर्स. गोविंदा एक मोठा रनअप आहे. गोविंदाचं पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. केवळ 5 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता गोविंदाने. पुन्हा गोविंदा धावतोय. यावेळेस मात्र सागर आहे. सागरसाठी आकुडत्या लेनचा उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू मात्र संघाचे डोकेदुखी वाढवताना आपण पाहतोय. नाशिक देवळाली 11 नाशिक संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो अद्याप तरी सार्थक ठरवलाय यांच्या गोलंदाजांनी, कारण 32 चेंडूमध्ये केवळ 41 धावा खर्च केल्यात, परंतु अद्याप सागर खेळपट्टीवरती आहे. फुल टॉस पटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट चौकार.
चौकार, चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 45, 45 धावा. चौका भी आया है, छक्का अभी बाकी है, आगाज देखा आपने, अंजाम अभी बाकी है. आकाश, सागर, सागर अजूनही मैदानावरती आहे, तोपर्यंत आशा अजूनही जिवंत राहणार आहे. दूरवरती दूरवरती टाकलाय, परंतु यावेळेस मात्र तेज तर्रार चेंडू, पडल्याच्या नंतर कमी उसळी घेणारा चेंडू गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा स्थिरावलेली 45 धावा. 3 गडी बाद झालेत. सागर यादव 10 चेंडू आणि 8 धावा. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावलेला हा खेळाडू आहे. 45 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 6व्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी गोविंदा तयार होतोय. समोर सागर, यावेळेस पुन्हा पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तिथे मात्र नाहीये. एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र धाव कंप्लीट होणार नाहीये. डॉट चेंडू. ते सांगत होतो की या अगोदरचा चेंडू तेज तर्रार होता आणि हा चेंडू आपण पाहतोय चेंज ऑफ पेस, म्हणजे गती परिवर्तन करताना आपण गोलंदाज पाहतोय. आधुनिक क्रिकेटचा जर विचार केला गेला तर नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गती परिवर्तन आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळते. कारण जे गोलंदाज गती परिवर्तन करतात थोडेसे डिफेन्सिव्ह असतात असं म्हणलं जाते. एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ओळखले जातात. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूसाठी धावतोय. यावेळेस मात्र फटका सूर्य खेळला गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये आणि हे पाहतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे सुंदर झालाय, परंतु चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 6 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचे 12 चेंडू, 49 धावा धावपलकावरती आहेत. आता सागर यादव 12 चेंडूमध्ये 12 धावा करून खेळतोय. आयुष, पहिलं षटक आयुषचं मागडं ठरलं होतं. 16 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दर्शवलाय. संधी दिलीये, त्या संधीचं मात्र सोनं करावे लागेल. आयुष गोलंदाजी मार्कवर कान मंत्र देत आहे तिथे कर्णधार. आणि समोर फलंदाज असेल कुणाल, ज्याने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 धावा केल्या गेल्यात. 100च्या स्ट्राईक रेटने दोन्ही फलंदाज करतायत फलंदाजी. एका बाजूने सागर 12 चेंडू आणि 12 धाव्या. या दरम्यान पहिला चेंडू आयुषचा, तेज तर्रार पुढे टाकलाय. फटका चुकीचा म्हणावा लागेल, कारण अगदी पुढे टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे फलंदाजाचा झाला आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग पाहायला गेला तर या सामन्यासाठी वाढताना आपण पाहतोय. यावेळेस आकुरत्या टप्प्याचा चेंडू, फटका सूर्य खेळला गेलाय. पुन्हा तो क्षेत्ररक्षक नाही अडवणार आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. जे स्पोर्ट चौकार. या चौकाराच्या साह्याने मात्र संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. धावसंख्या जर पाहिली गेली तर ऑन बोर्ड आपण पाहतोय 53. 53 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. प्रयत्न सूर्य केला गेला त्या दिशेमध्ये, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये, परंतु चेंडू अडवण्यामध्ये अपयश आलंय तिथे. धावसंख्या 53 आहे. अजूनही जर पाहिलं गेले तर 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आयुष क्षेत्ररक्षण सजवताना आणि समोर फलंदाज आहे तो कुणाल, एक मात्र फलंदाज जो की 100च्या वर स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. फुल टॉस इथे काय पाहतोय, फलंदाजही मिस झाला, विकेट किपरही मिस झाला. तिथे त्याचा मात्र चांगला फायदा घेतला गेला. एक धाव पूर्ण केली आणि पंचाचा इशारा येतोय, इट्स अ नो बॉल कॉल. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. धावसंख्या पाहतोय आपण या नो बॉलच्या साह्याने 55 धावा. नो बॉल +1 म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवर. 55 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 7 वर टाकलं जातंय गोलंदाज आयुष. यावेळेस सागरच्या बॅट मधून फटका मात्र सुरेख आलाय आणि फ्री हिटचा इथे सुंदर समाचार घेतला गेलाय. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट षटकार. मंजिल पाना अभी बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, सागर तुझे तोलना पूरा आसमान बाकी है. षटकार पाहायला मिळालाय. सागर अजून बाकी आहे. सागरची फलंदाजी अजून बाकी आहे, कारण अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी.
61 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर आयुष पुन्हा एकदा तयार होतोय सागरसाठी. सागरच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका आलाय. एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही कारण सुंदर क्षेत्ररक्षण त्या दिशेमध्ये पाहायला मिळाले. केवळ एकच धाव. एका धावेच्या साह्याने धावसंख्या वाढली जाते. ऑन बोर्ड 62. अजूनही 8 चेंडू टाकणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आयुष धावतोय. कुणाल आहे समोर. कुणालसाठी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि इथे मात्र कुणालला तंबूत परतावं लागेल. बासष्ट धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 7. 62 धावा. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा झालाय. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. केवळ 2 धावा. 2 धाव्याच्या साह्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावा. 64 ऑन बोर्ड. आता मात्र केवळ 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. केवळ 6 चेंडू. या 6 चेंडू मध्ये किती धावा बनवतील. 64 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. आता उरलेल्या 6 चेंडू मध्ये किती धावा बनवतील हे पाण्याजोगं राहील. बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावरती सोपवतील. जय. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज जयला पाहतोय आपण. धावसंख्या 7 षटकाच्या समाप्तीनंतर 64 आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी जय आणि समोर फलंदाज सागर. दूरवरती टाकला फटका. इथे मात्र फसलाय. झेल घेण्याचा प्रयत्नही झाला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सुद्धा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धाव्याच्या साह्याने धावसंख्या 66. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर जयदीप. गवळी. पुढचा चेंडू सागरसाठी. पुन्हा स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. समोर टाकला चेंडू. डॉट झालाय तिथे. धावसंख्या अजून स्थिरावलेली आहे. 66 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. 7.2 षटकाचा खेळ झाला. अद्याप 4 चेंडू टाकणं बाकी आहे. रिवर्स फटका खेळलाय. सक्सेसफुल फटका आणि चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सीमा रेषा पार चौकार. चौकाराच्या साह्याने 70 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडू अजून टाकणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर जयदीप. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट. नॉन स्ट्रायकर एंडला इथे मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. नितीन गवळीला मात्र तंबूत परतावं लागेल कारण झेल सुटलाय सागरचा. परंतु नॉन स्ट्रायकर एंडला धावत असलेला नितीन गवळी इथे मात्र बाद होईल कारण डायरेक्ट हिट तिथे आयुषकडून आपल्याला पाहायला मिळालाय. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 71 धावा. 70 ऑन बोर्ड आहेत. धावसंख्या 71. नवीन फलंदाज आपण पाहतोय किरण यादव.
फलंदाजीसाठी येताना. समोर गोलंदाज जयदीप आणि फलंदाज आहेत स्ट्रायकर एंडला सागर. सागरसाठी हा चेंडू मात्र दिशाहीन होता. पंचाचा इशारा इथे मात्र आलाय. इट्स अ वाईट बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धाव धावपलकावरती लागली जाईल. 72 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. परंतु रफ्तार या संघाकडे त्या प्रकारची गोलंदाजी आहे, कारण या सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच रंगत पाहायला मिळेल. फटका चेंडू हवाई यात्रेमध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. झेल झालाय. झेल इथे मात्र सुंदर जजमेंट आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे मात्र सागरला बाद व्हावं लागेल. वैयक्तिक 26 धावा करून बाद झालाय सागर. शेवटचा चेंडू असेल. 72 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सचिन यादव नवीन फलंदाज, एक ऑलराऊंडर आहेत. चांगली गोलंदाजी त्यांनी मागच्या सामन्यामध्ये केली होती. मनोज आणि सचिनने ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती त्यामुळे तो सामना त्यांनी जिंकला होता. सचिन शेवटच्या चेंडूचा सामना करतील. 72 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक जयदीप. शेवटचा चेंडू सचिनच्या बॅटमधून फटका मात्र सुरेख खेळला गेलाय. एक धाव तिथे कंप्लीट होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु बाद. धाव बाद शेवटच्या चेंडूवर. निर्धारित 8 षटक इथे मात्र संपलेत. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 73. जिंकण्यासाठी मात्र 74 धावा बनाव्या लागतील.